राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदींकडून संताप व्यक्त. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल. सूत्रांची माहिती. संजय राऊत बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदींना उत्तर. बैठकीमध्ये संजय राऊतांची बाजू घेतल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊतांनी फेटाळलं. मी त्या बैठकीत नव्हतो, मात्र तिथे तसं काहीही घडलं नसल्याचं राऊतांचं वक्तव्य. मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजू शेट्टींचा मंत्री नितेश राणेंवर निशाणा. नितेश राणेंनी त्यांचे वडील नारायण राणेंचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ आठवावा. ते शेतकऱ्यांसाठी सरकारवर तुटून पडत होते, अशी प्रतिक्रिया. सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडाने सांगत होते सरकार शेतकऱ्याला रस्त्यावर येऊन देणार नाही. आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे. ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा. ते विरोधी पक्ष नेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते. खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही असं मला वाटतं. अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं. खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. मारून टाकून मोकळं व्हावं. भोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार. पोलिसांकडूनही गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरात प्रकरणातील सगळे गुन्हे एसआयटीकडे वर्ग. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसंच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार. खरातचा मोबाईलमधला डाटाही रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू. अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर. 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण. तर चौकशीमध्ये 21 काडतुसं जप्त. त्यातील 5 काडतुसांचा वापर तो नेमका कुठे झाला याचा शोध सुरू. महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणातून ईडीकडून 1700 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. दुबई आणि नवी दिल्लीतील 18 स्थावर मालमत्तांचा समावेश. मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकार आणि त्याच्या साथीदारांच्या नावावरची मालमत्ता. 175हून अधिक ठिकाणी शोधमोहीम. 13 जणांना अटक. पुण्यातील वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही आरोप. भंडाऱ्याच्या शिवनाळामधील वाळू घाटाच्या चौकीदाराची ग्रामस्थाला देशी कट्ट्याच्या मुठेनं मारहाण. त्यानंतर ग्रामस्थांकडूनही चौकीदाराला मारहाण. ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धूळमय झाल्यानं रस्त्यावर पाणी टाकण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. वरळीतील कमलामिल परिसरात बेस्टची बस डिवायडरवर चढल्याची घटना. सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही, मात्र डिवायडर तब्बल 2 ते 3 फूट उंचीचा असतानाही बस त्यावर चढल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात आणि दह्यात जिवंत अळ्या. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील सीजीएस कॉलनीतील दुकानांना आग. आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट.
सोलापुरात मंडप उभारताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. केतन पाटोळे असं मृत तरुणाचं नाव. मंडपाच्या कमानीवर झेंडा लावत असताना तरुणाचा मृत्यू झाला. रायगडमध्ये 35 अनधिकृत शाळा असल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची माहिती समोर. सर्वाधिक 22 पनवेलमध्ये या अनधिकृत शाळांमध्ये मुलांना प्रवेश न घेण्याचं शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांचं आवाहन. रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर महाड नगरपालिकेचा हातोडा. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतीची मागणी. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे. महापालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह अपुरं. क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखानाऐवजी नव्या सभागृहाचा भाजपची माहिती. प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस पडलाय. पापरी गावासह अनेक गावात गारपीट. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाची भीती. पुणे शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध. बांधकामासाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित. रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारं वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद असेल. पाटणजवळील धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर आंबा घाट संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. उडान अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभे होणार. राज्य सरकारांमार्फत पुढील 8 वर्षात 12,159 कोटी रुपये खर्चाचं नियोजन. दुर्गम भागासाठी पवन हाऊसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचा प्रस्ताव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.